सॉरी. नाही 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 हा नाही 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 नाही. कुठे विचारलं तो दिवस आठवतोय? 10वीत क्लासला असताना. अभ्यास करायचात की नाही मग? नाही 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 नाही. ते येतील आहे करत. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज सुद्धा आपण आहोत वरळी येथे आणि वरळीतील या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत सोहळा सख्यांचा हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी, सोहळा साजरा करण्यासाठी सगळ्या माहेरवाशिणी माहेरी आलेल्या आहेत. चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण सुरू करूया आपला हा मजेशीर कार्यक्रम, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आता आपण आपला पहिला खेळ आपण सुरू करणार आहोत, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आणि ह्यामध्ये एक वाक्य आपण देतो, ते वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने बोलून दाखवायचं असतं. हा, वाक्य अत्यंत सोपं आहे. वाक्य असं आहे, धनी माझं तुमच्यावरती लई प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव सुनीता नवनाथ बोडके. सुनीता ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 12 वर्ष. 12 वर्ष. हो हो, 12 वर्ष. माहेर कुठलं? नाशिक. नाशिक. हो. आणि सासर? सासर पण नाशिक. सासर पण नाशिक, माहेर पण नाशिक. लव्ह मॅरेज? म्हणजे असं लव्ह मॅरेज पण नाही बोलता येत, लव्ह विथ अरेंज मॅरेज झालं. म्हणजे तेच झालं ना, म्हणजे आधी लव्ह ना मग अरेंज मॅरेज, म्हणजे आधी लव्ह ना मॅरेज है ना. नाही, आम्ही लहानपणापासून एकमेकांना ओळखायचो, म्हणजे माझ्या आत्याचा मुलगा असल्यामुळं. म्हणजे तेच ना, म्हणजे लव्ह ना आधी. हो, हो, हा, हो, मग तेच म्हणतोय, किती गपो सांगतायत ते. लव्ह मॅरेज. हो. व्हेरी गुड. हा ताई, पण कसं भाऊजींचा स्वभाव कसा आहे? छान आहे, स्वभाव खूप छान आहे स्वभाव त्यांचा. छान आहे. हो. आणि लग्नानंतर पहिला पिक्चर कुठला बघितला? पहिला नाही कुठला? आठवत. नाही आठवते. भाऊजींचा वाढदिवस कधी असतो? त्यांचा हा, त्यांचा 4 ऑगस्ट. 4 ऑगस्ट. नक्की. हो. व्हेरी गुड. क्या बात आहे ताई. आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य तू नाचत नाचत बोलायचं. अरे बापरे. हा, आणि ब्रेक डान्स करत करत बोलायचं वाक्य. ब्रेक डान्स. ब्रेक डान्स. हा, ब्रेक डान्स आहे. हा, एक. धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे पण तुमचं माझ्यावर अजिबात नाही. अजिबात नाही. हा, ह्याच्यात नाचलो कुठे होतं? बरं, ब्रेक डान्स सांगितलं होतं. ब्रेक डान्स. हा, ब्रेक डान्स करत करत. हा, हे बघा, धनी माझं धनी. हा, जाऊ दे, हा मलाच येत नाही हा नाचता. ब्रेक डान्स नाही, मी माझं नाच. बरं ठीक आहे, तुमचं नाचा. व्हेरी गुड. धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे पण तुमचं माझ्यावर अजिबात नाही. नाही. हा, गाव कोकणात दिसतंय, कोकणातले दिसतंय. नाशिक. अच्छा, नाशिक. हा, व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ ताईंसाठी. ताई, तुमचं नाव सांगा. सौ रसिका किरण झरेकर. रसिका ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 22 वर्ष झाली. 22 वर्ष. आणि माहेर कुठलं? माहेर माझं पिंपरी चिंचवड. पिंपरी चिंचवड. अरे वा, पुण्याचे. वा वा, व्हेरी गुड. आणि सासर? सासर नगर. सासर नगर. वा. आणि भाऊजी कसे आहेत स्वभावाला? खूप छान आहेत. खूप छान आहेत स्वभावाला. हो. तर हे जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही गात गात बोलायचं. धनी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे पण तुमचं अजिबात नाही. हे क्या बात आहे. व्हेरी गुड. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव जयश्री दादासाहेब इंगवले. जय श्री ताई. भाऊजींचं नाव दादासाहेब आहे की नाही? मला कसं माहिती? मी लगेच ओळखतो मी ते. पण आता हे जे वाक्य आहे ताई, हे वाक्य तुम्ही रडत रडत बोलायचं. धनी तुमचं माझ्यावर अजिबात प्रेम नाहीये. सॉरी. करेक्ट आहे. क्या बात आहे. व्यवस्थित आहे, व्यवस्थित, मस्त. आधी रडायचं पण असं रडायचं. धनी तुमचं माझ्यावर अजिबात प्रेम नाहीये, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. हसतात की रडतात तेच कळत नाहीये. हरकत आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या.
तुमचं नाव सांगा ताई पुन्हा एकदा. सौ प्रियांका किरण घोलप. प्रियंका ताई. किती वर्ष झालीत लग्नाला? 19. 19. हो हो. आणि सासर कुठलं? सासर इथलंच मुंबई. मुंबई. आणि माहेर? माहेर पण मुंबई. माहेर पण मुंबई, सासर पण मुंबई. लव्ह मॅरेज? नाहीये ना ताई. सांगतोय मी, ही आपलं उगीच ताई सांगते लव्ह मॅरेज. हा अरेंज मॅरेज आहे. Arrange marriage. क्या बात आहे. भाऊजी कसे आहेत स्वभावाला? मस्त शांत एकदम. शांत एकदम. वाटत नाही चेहऱ्याकडे बघून. खरंच शांत आहे. खरंच शांत आहेत. ओके बरोबर. हा आणि कुठला चित्रपट बघितला लग्नानंतर पहिला? दिल दोस्ती दुनियादारी. हो दिल दोस्ती दुनियादारी. मराठी चित्रपट हा, बघितला. मराठी बघितला. वा व्हेरी गुड. तर आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही आहे ना नाचत नाचत बोलायचं. हा नाचत नाचत. मी माईक धरू? हो. ओके व्हेरी गुड. क्या बात आहे. धनी हा? माझं तुमच्यावरती लई प्रेम आहे हा. पण तुमचंच माझ्यावरती नाही. नाही 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 नाही. हा नाही 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 हा पुन्हा एकदा शेवटचा लवकर. नाही 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 नाही. नाही नाही वाक्य पूर्ण. हा धनी माझं. हा परत नाच. हा परत नाचत. हा रेडी 1 2 3. हा धनी हा. माझं तुमच्यावरती लई प्रेम आहे बरं. पण तुमचंच माझ्यावरती प्रेम नाही. नाही ते राहिले. हा नाही नाही नाही. हा व्हेरी गुड. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या. तुमचं नाव सांगा. साक्षी अजय कुमार चौधरी. साक्षीताई. किती वर्ष झालीत लग्नाला? 20 वर्ष. 20 वर्ष. ओहो. आणि माहेर? माहेर मुंबई. माहेर मुंबई. सासर? सासर पण मुंबई. सासर पण मुंबई, माहेर पण मुंबई. ओळखणार नाही तुम्ही. लव्ह मॅरेज. हा आहे की नाही? मला माहिती आहे ना, मला बरोबर माहिती आहे. कसं झालं म्हणजे कोणी विचारलं आधी, तुम्ही की भाऊजी? त्यांनी विचारलं. कुठे विचारलं? तो दिवस आठवते? 10वीत क्लासला असताना. 10वी? अभ्यास करायचात की नाही मग? दोन्ही करायचं. दोन्ही म्हणजे अभ्यास पण आणि हे पण. आणि पण भाऊजींचा स्वभाव कसा आहे? छान. एक नंबर. एक नंबर. ओ हो. आणि 20 वर्ष झालीत लग्नाला. काय प्रगती. 2 प्रगती. तरीच भाऊजी एक नंबर आहेत. हरकत नाही. तर ताई आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य आहे ना रागात बोलायचं. 20 वर्ष झालेत ना, सगळा जो काय भाऊजींवरती राग असेल ना सगळा काढा आत्ताच. धनी तिथे. धनी हा, हा. माझं तुमच्यावर लय प्रेम आहे हा. पण तुमचंच माझ्यावर नाही. नाही धन्या. धन्या आयुष्यबद्दल धन्या बोलल्या. मी काय सांगितलं नाही बाबा, तुम्हीच बोललेले आहेत. हा तुम्ही बोलताय तसं मी बोलते. अरे असं मी तर धनीच सांगितलं होतं. हा एवढा राग नाही करायचा धनीवरती. हा होऊन जाऊ दे. हा धन्या हा बोल. हा धन्या हा. तुझं अजिबात माझ्यावर प्रेम नाही. माझं तुझ्यावर भरपूर प्रेम आहे. हे सगळं मनातलं बोलतंय की काय? क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ताई तुमचं नाव सांगा. अश्विनी सुनील सावंत. अश्विनी ताई. किती वर्ष झालीत लग्नाला? 14 वर्ष. 14 वर्ष. ओ हो. आणि भाऊजींचा स्वभाव कसा आहे? छान आहे. छान आहे. माहेर कुठलं? सातारा. आणि सासर? सातारा. दोन्ही सातारा. क्या बात आहे. लव्ह मॅरेज? नाहीये. तेच तर सांगतोय ना मी. अरेंज मॅरेज आहे. आणि पहिला पिक्चर कुठला बघितला लग्नानंतर? सिंगम. अरे देवा. पहिला चित्रपट बघितला तो पण डायरेक्ट सिंघम. सिंगम. व्हेरी गुड. मस्त. तर हे जे वाक्य आहे ते लाजत बोलायचं. कोणतं? हेच कोणतं म्हणजे हेच वाक्य. हा धनी माझं तुमच्यातील लई प्रेम आहे, तुमचंच माझ्यावर नाही. हा लाजत बोलायचं. हा समोर भाऊजी आहेत. धनी हा तुमचं माझ्यावर अजिबात प्रेम नाही. हा. माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. आपलं वाक्य काय, शब्द काय, सगळं आपल्या ह्याच्या मनासारखंच चाललंय. धनी माझं तुमच्यावरती लई प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. हा धनी हा. माझं तुमच्यावर लई प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर प्रेम नाही. नाही. नाही हे बघा असं करा. नाही 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 हे नाही 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 ते येतील आहे करत. क्या बात आहे. साही ताईंनी खूप कमाल केलेली आहे, धमाल आणलेली आहे. आणि ज्या ताईंनी उत्तम सादरीकरण केले त्या ताईंना आपण देणार आहोत बक्षीस. आणि आपल्या या खेळाच्या विजेत्या आहेत. क्या बात आहे. खूप अभिनंदन. खूप अभिनंदन. खूप अभिनंदन. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. खूप अभिनंदन. खूप अभिनंदन. क्या बात आहे. अभिनंदन ह्या ताईंचं.
ह्या ताईंना द्या. आणि आता सुरू करूया आपला हा मजेशीर खेळ, ज्या खेळाचं नाव आहे संगीत अभिनय नृत्य खुर्ची. तर खेळाचे नियम आणि अटी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तरी पण पहिला नियम तुम्हाला सांगतो जो अत्यंत महत्वाचा आहे. संगीत सुरू सगळ्या तायांनी कंपल्सरी नाचायचंय. जी ताई नाचणार नाही ती बाद. जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला बक्षीस आहे, हे लक्षात ठेवा. आणि जी अंतिम विजेती असेल अर्थातच तिला आपण बक्षीस देणार आहोत. तेव्हा अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आपला हा खेळ, पण त्यासाठी म्युझिक प्लीज. आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं, आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं. आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं, आमच्या फांदीवर मस्त चाललंय पटकन बसायचं लवकर. हा बसा, धावा लवकर. अरे धावा लवकर, खुर्ची धावतच नाहीयेत. हा अहन्य हत्ता. अहन्य आत्या आत्या कोणाची? अहन्य आत्ता. अनन्य आत्या हा 3 खुर्च्या मंदी आहे. 3 खुर्च्या मांडल्या आहेत. मानले नाहीत, मंदी. हा मंदी आहेत म्हणजे मध्ये आहेत. 3 खुर्च्या मंदी आहेत. 3 खुर्च्या मंदी आहेत. आणि ताया आहेत 6. ताई आहेत 6. त्यांनी मला बाहेर काढलं. मला नाही बाहेर काढलं त्यांनी. तुम्ही तुमच्याच गेले. नाही, मी आताच आहे. मी आहे गेम मध्ये. कुठे गेम मध्ये बाद झाले तर नाही, मी बाद झाले. मी चेअरवर होते. अरे मी त्या समजून यांच्याशी बोलतोय. बोलवा तिला. हरकत आहे, मला वाटलं तुम्ही बाद झालेले आहेत. नाही, तर मी ठीक आहे, नाही ठीक आहे, तुम्ही बाद झालेत तर बाद झालेत, हरकत नाही. तुम्ही बाद झालेले आहात. मी नाही बाद झाले. 4 वाजल्यापासून येऊन बसले आणि म्हणतात बाद झालेले आहेत. व्हेरी गुड, काय हरकत नाही. हाताला पण त्यासाठी त्यासाठी प्लीज म्युझिक. म्युझिक प्लीज. बरं नंबर मागणं थेट All you boys just get this straight. बिना friendship लग्न थेट. हे आली या पोरींची बारी रे, आली या पोरा बाजारी रे, बघायचे सारी नवी पुढारी नारी रे, त्याचे सांगतात ऐकायचे. हे बघ ना. जमूरे जी उस्ताद. कितनी खुर्चियां हैं? 3 उस्ताद. 3 किधर है? एक पीछे इधर. ये खाली ऐसे ही टाइम पास में बैठे हैं. मुझे तो 3 कुर्सी दिख रही है उस्ताद. लेकिन ये बीच में कितनी खुर्ची है? बीच में एक ही कुर्सी है हाँ, उस्ताद. एक ही खुर्ची है. और ताया कितने हैं? 3 ताया है. 3 ताया है. ताया 3 है. ताया 3 है. 3 ताया है और ताया 3 है. वेरी गुड. कौन जिंकेंगी? कौन जिंकेंगी? हाँ ये जिंकेंगी जो बीच में है. हाँ, ये बीच में ये तुम्हारी मैत्रीण लगती है. हाँ, ये मैत्रीण लगती है तरी ऐसे जिंकेंगी. हाँ, नहीं, वो बीच में है, इसके लिए जिंकेगी. बीच में वगैरह ऐसा नहीं. ये मैत्रीण है इसलिए. और ये 2 मैत्रीण नहीं है. नाही, सब मैत्रीण आहे. नाही अभि हे आता तुम्हाला हे बघितलं ना. हा तुम्ही हरणार आहे का असं यांचं मत आहे. तुम्ही दोघी हा जिंकायचंय आपल्याला. ठीक आहे, पण त्यासाठी प्लीज 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 प्लीज. मी पण हा रेडी. हा रेडी 1 2 3. झिट प्लीज प्लीज प्लीज. झिक हरकत आहे. क्या बात है, जोरदार टाळ्या. म्युझिक प्लीज.
एक मिनिट माईक द्या एकदा काहीतरी. हा एक मिनिट काय झालं? पुढे जाऊन मागे आला हा एक पाऊल. ठीक आहे, हरकत नाही. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती? मी व्यवस्थित बसली. ते आम्हाला दिसतं तुम्ही व्यवस्थित बसलाय ते, पण ही खुर्ची तुमची आहे का ह्या ताईंची आहे? नाही, त्यांची अजिबात नाहीये. त्यांची आहे खुर्ची. क्या बात आहे, अभिनंदन. या बसा इथे तुम्ही. ताईंना बसून द्या. क्या बात आहे, व्हेरी गुड, अभिनंदन. क्या बात आहे, खूप खूप अभिनंदन. आणि ही खुर्ची आहे ह्या ताईंची. बसा इथे. कशाला उठलात तुम्ही? हा म्हटलं तर मी उठली. संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताई विजेत्या झालेल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. ताई तुम्हाला मिळते सन मराठी वाहिनीकडून बक्षीस. आणि याच आनंदात ह्याच उत्साहात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि खरंच खूप छान वाटते. पण इतकं सगळं चांगलं चालू असताना एक अबोला मात्र आपल्यामध्ये असतो आणि आपल्या चूकभूल द्यावी घ्यावी या भागामध्ये आपण तो अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. आज सुद्धा आपल्या सगळ्या ताईंमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडून जाणून घेऊ. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. या ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ प्रियंका किरण घोलप. प्रियंका ताई, कोणाबरोबर हा अबोला आणि किती वर्ष आहे? अबोला हा माझ्या एका स्कूल फ्रेंड सोबत आहे. मैत्रीण आहे माझी, जी गेले 1.5-2 वर्ष माझ्याशी बोलत नाहीये. 1.5-2 वर्ष? हो. तिचं नाव आहे मनाली देवळेकर. अच्छा. स्कूलपासून आम्ही एकत्र होतो. आत्ताही आम्ही 1 वर्ष 1.5 वर्षापर्यंत आम्ही एकत्रच होतो. पण त्यावेळेस असं काही घडलं की तिनेही मला कधी मेसेज केला नाही, फोन केला नाही, मीही तिला कधी फोन केला नाही. चूक माझ्या एकाची नाही म्हणता येणार, दोघींची होती. बट सुरुवात कुणाकडूनही झाली नाही, ना तिच्याकडून ना माझ्याकडून. पण तुमची अगदी मनापासून तिच्याशी बोलायची इच्छा आहे? हो. आता 1.5 वर्ष झालं मी बोलत नाही आहे, त्यामुळे कधी कधी आठवण आली तर डोळे भरून येतात. असं वाटतं कधी कधी की तिला मेसेज करावा, तिच्याशी बोलावं. बट परत असं वाटतं की कसं सुरुवात करू हे मला समजत नाही. पण मग या 1-1.5 वर्षामध्ये तुम्ही स्वतःहून बोलण्याचा प्रयत्न नाही केला? ती पण तेव्हापासून बिझी झाली. मी एकदा मेसेज केला बट तिने तो इग्नोर केला, म्हणून थोडं वाईट वाटलं मला. मग त्यानंतर मी प्रयत्नही केला नाही. अच्छा. म्हणून असं वाटतं की सन मराठीच्या या कार्यक्रमामुळे जर तिला हे जर माझं म्हणणं पोचत असेल किंवा तिला मला सांगायची इच्छा आहे की आता तरी ॲटलिस्ट एक फोन कर किंवा मेसेज कर. कारण की झालं गेलं सोडून दे, काय असेल ते. माझ्याकडून तर मी त्याबद्दल सॉरी बोलते. तुझ्याकडूनही काय असेल त्याबद्दल मला माफ कर. पण ते 1-1.5 वर्षापूर्वी तुमचं कसं ना मैत्रिणींचं? 1-1.5 वर्षापूर्वी हा छान होतं. आम्ही कधी भेटलो म्हणजे जास्त कधी भेटायचो नाही, बट कॉन्टॅक्ट चालू असायचे, फोन मेसेज वगैरे. पण एक चांगली खूप म्हणजे इतकी चांगली की आपण सगळं शेअर करू. आता म्हणजे स्कूल फ्रेंड ना, एकाच बेंचवर बसलेलो, टिफिन खाल्लेला, सगळं. आणि आता सडनली थोडं तिच्या लाईफमध्ये काय बदल झाले तर ती थोडं म्हणजे इग्नोर केलं तिने. मी प्रयत्न केला बट तिच्याकडून मला काय हे नाही आलं. काय घडलं होतं की हा बोला एवढा निर्माण झाला 2 चांगल्या मैत्रिणींमध्ये? असं म्हणजे त्यावेळेस तिचं बोलतात गैरसमज झाला. मी तिला समजून सांगत होते पण ती ऐकत नव्हती. ते फक्त तिला माहिती आणि मलाही माहिती आहे. त्यामुळे जो गैरसमज झाला आहे या कार्यक्रमानिमित्त मी तिला एकच सांगेन की झालं गेलं सोडून दे. तू आता तरी मला मेसेज कर किंवा मी तुला मेसेज करेल, ॲटलिस्ट बोल तरी माझ्याशी. नक्कीच ताई, मी तुम्हाला सांगतो की तुम्ही अगदी मनापासून तुम्ही ही गोष्ट तुमच्या मनातली बोलून दाखवली. हा निरोप नक्कीच तुमच्या मैत्रिणींपर्यंत पोहोचेल आणि त्या ताई तुम्हाला नक्की फोन करून येतील आणि अगदी घट्ट मिठी मारून अगदी खूप अख्खं लहानपण एकत्र गेलंय. क्लास, ट्युशन, शाळा सर्व गोष्टी एकत्र होत्या. आतापर्यंत टचमध्ये पण होतो. अचानक असं काही झालं त्यामुळे खूप म्हणजे वाईट वाटतं की आपली एवढी जीवाभावाची लहानपणीची मैत्रीण ती आपल्यापासून दुरावू नये. बस हीच गोष्ट मनात सारखी आहे. असं अजिबात होणार नाही ताई. त्या नक्की तुम्हाला फोन करतील आणि तुम्हाला भेटायला येतील आणि तुमचं मैत्रिणींचं हे जे नातं आहे, ही मैत्री अगदी पुन्हा पहिल्यासारखी घट्ट निर्माण होईल ताई. पण ताई, आज तू इथे आलेली आहेस, माहेरी आलेली आहेस आणि या भावाकडे तुझ्या मनातली गोष्ट बोलून दाखवलीस, तर तुला मी असंच जाऊ देणार नाही. तुझी ओटी भरली जाणार आहे आणि त्यासाठी मी आईंना विनंती करतो की आई तुम्ही इथे यायचे आणि ताईंची ओटी भरायची. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते.
आणि खरंच खूप छान वाटतंय तुमच्याबरोबर आजचा हा सोहळा सख्यांचा साजरा करून. आणि खरं तर असं वाटतं ना की आणि जाऊ नये की जरा अजून काही वेळ तुमच्याबरोबर काही खेळ खेळावेत. अजून मला वाटतं ताईंनी जरा थांबावं, पण मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या आहेत. पुन्हा आपापल्या संसारात जायचं आहे, पण आपल्या आजच्या या भागापुरता थांबावं लागणार आहे. कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिकासुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमाचं नाव आहे माहेरवाशिणीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.